अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात राघो हिवरे येथील महिला बचत गट आयोजित जागतिक महिला दिनानिमित्त अहिल्यानगर येथील डॉक्टर तानवडे यांच्या सौजन्याने आरोग्य शिबिरात महिला आणि मुलींची हिमोग्लोबिनची तपासणी करण्यात आली असून महिलांसाठी संगीत खुर्चीसह विविध प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते। राघो हिवरे येथील महिला बचत गट आयोजित जागतिक महिला दिनानिमित्त अहिल्यानगर येथील डॉक्टर तानवडे यांच्या सौजन्याने डॉक्टर राहुल नरवडे, डॉक्टर सागर अमोलिक, डॉक्टर निलिमा अमोलिक यांनी आरोग्य शिबिरात महिला आणि मुलींची हिमोग्लोबिनची तपासणी केली असून महिला दिनानिमित्त उपस्थित महिलांसाठी संगीत खुर्चीसह विविध प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते अण्णासाहेब होंडे, CRP सुनीता सतीश होंडे, ग्राम संघाच्या अध्यक्षा स्वाती बापूसाहेब गायकवाड यांनी केले असून गावातील 10 महिला बचत गटातील महिलांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आलाय। या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्टच्या पाथर्डी तालुका समाज संघटन अधिकारी नीता गायकवाड, प्राजक्ता नरवडे, ग्राम संघाच्या अध्यक्षा स्वाती गायकवाड यांनी महिला दिनानिमित्त आपल्या भावना व्यक्त करत सर्व महिला भगिनींना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या। सर्वांना प्रथम उपस्थित सर्व मान्यवर आणि सर्व माझ्या महिला भगिनी, आज 8 मार्च जागतिक महिला दिन। या जागतिक महिला दिनाच्या मी तुम्हाला मनापासून आमच्या वॉटर संस्थेच्या वतीने मी मनापासून तुम्हाला शुभेच्छा देते। आणि खरोखर या जागतिक महिला दिनानिमित्त आज जे आपण तानवडे पॅथॉलॉजी लॅब यांच्या अंतर्गत आपण आज जे आरोग्य शिबिर आयोजित केलं आहे आणि खरोखर हे आरोग्य शिबिर जे आयोजित करण्यामागे हेतू हाच असतो की आपल्या ज्या महिला जन्मापासून तर शेवटपर्यंत आपल्या कामच करत असतात। जन्माला आल्यानंतर मुलगी महिला तिलाच खूप काही जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागत असतात आणि ह्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना ती थोडंसं तिच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असते। आणि खरोखर मी सर्व आपल्या राघो हिवरेचे जे ग्रामस्थ आहेत यांच्या ग्रामस्थांचे मी मनापासून आभार मानते आणि विशेष म्हणजे राहुल नरवडे यांचे मी मनापासून आभार मानते की खरोखर त्यांनी ह्या महिलांचा विचार करून जे काही गावात मोफत आरोग्य शिबिर तपासणी ठेवले आहे तरी ह्या महिलांनी उत्स्फूर्तपणे या आरोग्य शिबिरासाठी सहभाग घेतला। महिलांचेही आभार। आणि खरोखर आजचा या जागतिक दिनाच्या निमित्ताने मी एकच सांगू इच्छिते की महिलांनी नेहमी वारंवार आणि जे काही तुम्ही बचत गट पूर्वीची स्थिती सर्वांना माहिती आहे, आपले जे सासू असतील किंवा ज्या पूर्वीच्या ज्या महिला आहेत त्या महिलांची परिस्थिती माहिती होती आपल्याला, चूल आणि मूल, आपली महिला बाहेर पडत नव्हती। परंतु काही काळ असा उलगडत गेला की महिलांना प्राधान्य मिळाले, स्थान मिळाले आणि प्रत्येक क्षेत्रात ती उत्तुंग भरारी घेत आहे। आणि ही उत्तुंग भरारी घेत असताना महिलांनी खरोखर स्वतःचा विचार करावा आणि ह्या स्वतःच्या विचारामध्ये आपण आपलं घर संसार तर आपण संसारातल्या जबाबदाऱ्या ज्या पार पाडत असतो, संसाराच्या जबाबदाऱ्या पार पाडत असतानाही गावातील ज्या जबाबदाऱ्या आहेत, आपल्या अडचणी आहेत, आपल्या नेहमी समोर सादर करून आपल्या त्या अडचणींना सामोरं जाऊन आपल्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करावा। आणि खरोखर हा आजचा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमामागे आपल्या ज्या तुमच्या गावच्या ज्या CRP आहेत सुनीता होंडे आणि ग्रामसंघाच्या अध्यक्ष आहेत स्वाती गायकवाड यांचेही मी मनापासून आभार मानते की त्यांनी जो कार्यक्रम हा आजचा हाती घेतला। आणि इथून पुढेही जरी वॉटर संस्था आज आहे, उद्या भविष्यात जरी नसली तर मला असं वाटतं का स्वातीताई आणि सुनीताताईंना तुम्ही नेहमी तुमचे 14-15 गट आहेत, ह्या गटातील प्रत्येक महिलेने त्यांना सहकार्य केलं तर नक्कीच तुमचं गाव हे यशस्वी होणार आहे। आणि खरोखर प्रत्येक आपण म्हणतो स्त्री आपल्या पुरुषाला खांद्याला खांदा देऊन पुढे जात असते आणि खरोखर आपल्या गावचा विकास करण्यासाठीही फक्त जे पुरुष मंडळी आहेत तेच पुढे जाण्यामागे तुम्हीही त्यांच्या मागे गेला तर खरोखर तुमचं गाव विकसित होणार आहे। आणि मला वाटते की ज्या महिला आहेत, तुम्ही आज जवळपास 150 ते 200 महिला इथं उपस्थित असायला पाहिजे होत्या, तरीही तुम्ही तुमचा मोलाचा वेळ दिलाय। आणि खरोखर जागतिक महिला दिन हे रोज सादर करणं आवश्यक आहे। आपण एक वर्षातला एक दिवस 8 मार्च जो आहे, हा 8 मार्च फक्त आपण आजच नाही पाळायला पाहिजे, तर आपण रोजच
हा पाळणं गरजेचं आहे. कारण महिलेचा सन्मान, महिलेला सन्मान, आपण आजची परिस्थिती पाहतोय, स्त्री भ्रूण हत्या असेल, लैंगिक अत्याचार असतील, खूप काही असे महिलांवर अतिप्रसंग येतात आणि अतिप्रसंगामध्ये खूप काही गुन्हे दाखल होतात. परंतु हे गुन्हे दाखल होत असताना आपण स्वतःमध्ये जे आत्मविश्वास आहे किंवा आत्मविश्वास आणि ज्या ज्या महिलांसाठी आवश्यक आहे तर त्या मुलींना घडवण्याचं काम आपलं आहे. बाहेर पडताना, शाळेत जाताना, कुठे क्लासला जाताना, गावात फिरताना ह्या महिलांना संरक्षणासाठी आपण स्वतः कुठेतरी बाहेर पडून निश्चित ठाम कुठेतरी ध्येय निश्चित केलं पाहिजे, जेणेकरून जे काही गुन्हेगारी आहे, अत्याचार आहे, मुलींवर जे अत्याचार होतात, महिलांवर अत्याचार होतात, ते थांबणं आवश्यक आहे. त्याच्यामुळे हा जागतिक महिला दिन आजच न साजरा करता मला वाटते वर्षभर आपण प्रत्येक स्त्रीला आणि महिलेला आणि स्त्रीनेच सन्मान दिला तर आपल्याला नेहमीच हे पुरुष वर्गसुद्धा आपल्याला सन्मान देणार आहेत. आणि मी शेवटी सांगू इच्छिते की तुम्ही एकमेकींना आदर सन्मान द्या आणि उत्तुंग भरारी घेण्याचा प्रयत्न करा. नक्कीच तुम्ही उंच शिखरावर जाणार. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव प्राजक्ता राहुल नरवडे. मी आता 9वीत शिकते. सर्वप्रथम सर्वांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त इथे सर्व महिला उपस्थित आहेत. तर मी आज महिलांना छोटंसं मोटिवेशनल स्पीच सांगणार आहे. माझा विषय थोडासा वेगळा आहे पण खूप महत्त्वाचा आहे. आज मी एका अशा विषयावर बोलायला उभी आहे जो विषय आपल्या प्रगत समाजासाठी एक मोठे प्रश्नचिन्ह आहे. तो विषय म्हणजे आजची महिला सुरक्षित की असुरक्षित. आज आपण 21व्या शतकात आहोत. भारत महासत्तेकडे वाटचाल करत आहे. आपण चंद्रावर उतरवले. आपण डिजिटल क्रांती केली. आजच्या स्त्रिया विमान चालवत आहेत. देशाच्या सीमेवर बंदुका घेऊन उभ्या आहेत. ऑलिम्पिकमध्ये पदके आणत आहेत आणि देशाची अर्थव्यवस्थाही सांभाळत आहेत. जेव्हा आपण हे सर्व पाहतो तेव्हा आपली छाती अभिमानाने फुगते. पण याच अभिमानाला काळीमा फासणारी दुसरी बाजू म्हणजे आजही वर्तमानपत्राचे पहिले पान उघडले की महिलांवरील अत्याचार, बलात्कार आणि छेडाछाडीच्या बातम्यांनी मन सुन्न होते. म्हणूनच आज प्रश्न पडतो की स्त्री खरंच प्रगत झाली आहे की फक्त तिच्या जगण्याचे संघर्ष बदलले आहेत. मित्रांनो, आजची महिला बाहेरच्या जगात जितकी असुरक्षित आहे तितकीच ती घरातही सुरक्षित नाहीये. घरात होणारे कौटुंबिक हिंसाचार, हुंडाबळी आणि कामाच्या ठिकाणी होणारे मानसिक शोषण हे आजही थांबलेले नाही. पूर्वी तिला उंबरठ्याच्या आत भीती होती, आज तिला उंबरठ्याच्या बाहेर भीती आहे. रात्री उशिरा कामावरून घरी येणारी आपली बहीण किंवा मुलगी जोपर्यंत घराची बेल वाजवत नाही तोपर्यंत पालकांच्या काळजाची धडधड थांबत नाही. ही भीती कार्य दर्शवते. ही भीती हेच सांगते की आपण तिला सुरक्षित वातावरण देण्यात अपयशी ठरलो आहोत. आजच्या काळात असुरक्षिततेचे स्वरूप बदलले आहे. आता फक्त शारीरिकच नाही तर सायबर हल्लेही वाढले आहेत. सोशल मीडियावर फोटोंचा गैरवापर करणे असे प्रकार सर्रास घडत आहेत. दुर्दैवाची गोष्ट अशी की जेव्हा एखाद्या स्त्रीवर अन्याय होतो तेव्हा समाज तिला मदत करण्याऐवजी तिने काय कपडे घातले होते किंवा ती बाहेर का गेली होती असे प्रश्न विचारून तिच्या चारित्र्यावर संशय घेतो. ही मानसिकता तिला असुरक्षित बनवते. पण या सर्व परिस्थितीला जबाबदार कोण? फक्त प्रशासन किंवा पोलीस तर नाही. याला जबाबदार आपली मानसिकता, आपली समाज व्यवस्था आहे. जोपर्यंत आपण आपल्या घरातील मुलांना स्त्रीचा आदर करणे हे संस्कार देत नाही तोपर्यंत कुठलाच कायदा तिला सुरक्षित करू शकणार नाही. आजची महिला अबला नाही तर ती सबला आहे. फक्त तिने स्वतःच्या सुरक्षेसाठी कायद्यावर अवलंबून राहून चालणार नाही तर तिने संरक्षणाचे धडे गिरवले पाहिजे. आज महाराष्ट्रात निर्भया पथक आहे. 1991 सारखी हेल्पलाईन आहे. पॉक्सो सारखे कडक कायदे आहेत. या सर्व साधनांचा वापर करून महिलांनी अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची ताकद निर्माण केली पाहिजे. आपण सावित्रीच्या लेकी आहोत म्हणून जी कोणी स्त्री हे ऐकत आहे तिला मला एवढंच सांगायचं आहे, अगं तलवारीपेक्षा तीक्ष्ण तुझ्या नजरेची धार आहे. अगं तलवारीपेक्षा तीक्ष्ण तुझ्या नजरेची धार आहे. महाराष्ट्राची वाघीण तू, भवानीचं वार आहे. अगं भगव्याची रक्षणी तू, स्वराची तू मेक आहे. कमी समजू नको तू स्वतःला, तू जिजाऊची लेक आहे. तू जिजाऊची लेक आहे. आपण सावित्रीच्या लेकी आहोत. आपण झाशीच्या राणीचा वारसा सांगतो. मग आपण घाबरायचं कशाला? अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा मोठा गुन्हेगार असतो. हे आपण कायम लक्षात ठेवले पाहिजे. शेवटी मी एवढे सांगेन की स्त्रीला देवता म्हणून तुझी पूजा करू नका तर तिला एक फक्त माणूस म्हणून जगू द्या. ज्या दिवशी एखादी तरुणी मध्यरात्री कोणत्याही भीतीशिवाय रस्त्यावर
प्रगत झाला असेल असे मी म्हणेन. जाता जाता एवढंच सांगेन, सन्मान तिचा राखणे हे कर्तव्य आपले आहे. सन्मान तिचा राखणे हे कर्तव्य आपले आहे. स्त्री सुरक्षित तरच देशाचे भविष्य सुरक्षित आहे. स्त्री सुरक्षित तरच देशाचे भविष्य सुरक्षित आहे. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, माझं नाव स्वाती बापूसाहेब गायकवाड. मी ग्रामसंघाचे अध्यक्ष आहे आणि हा कार्यक्रम सर्व बचत गटाच्या नियोजनाने झालेला आहे आणि बऱ्याच बचत गटांनी नाही का आर्थिक मदत केल्यामुळे हा कार्यक्रम पार पडला. आणि आज सर्व महिलांना जागतिक दिनाच्या मी खूप खूप शुभेच्छा देते आणि पुढं चालून पण हा कार्यक्रम याच्यापेक्षा मोठा व्हावा म्हणून तुम्ही मला सपोर्ट करा आणि हा कार्यक्रम याच्यापेक्षा आपण चांगला करू अजून पण, अशी मी सर्व महिलांना विनंती करते. या कार्यक्रमाप्रसंगी वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्टचे पाथर्डी तालुका प्रकल्प व्यवस्थापक दत्तात्रय पांचाळ, वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्टच्या पाथर्डी तालुका समाज संघटन अधिकारी नीता गायकवाड, जलसेवक अशोक गीते, माजी उपसरपंच नानाभाऊ दगडखैर, दिलीप कुऱ्हे, हरिभाऊ झरेकर, रामलाल कुऱ्हे, सतीश होंडे, गोविंद वांढेकर, बापूसाहेब गायकवाड, सोमनाथ कुऱ्हे, रामेश्वर काळापहाड, किशोर मराठे यांच्यासह ग्रामस्थ आणि महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. प्रतिनिधी भिवसेन टेमकर, NTV न्यूज मराठी, पाथर्डी, अहिल्यानगर.